नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2024 चा 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वाटप राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या आणि मंजूर झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, हेक्टरी किती रुपये होणार, कोणत्या पिकासाठी वाटप होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची बातमी देतो, म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या जिल्ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहेत। त्यामुळे या आंदोलनाच्या धसक्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून 8 दिवसांमध्ये पीक विमा जमा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि आंदोलन करताना दिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे, त्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर मंजूर झालेल्या पिकासाठी जमा होणार आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसांमध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। ज्या प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, जवळपास 93 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस या दोन पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये। 25% अग्रिमचा आहे। याच्या पाठोपाठच याच्या बरोबरच आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या क्लेम करण्यात आल्या होत्या आणि क्लेम करण्यात आल्यामुळे 25% अग्रिमचा पीक विमा सुद्धा यवतमाळमध्ये मंजूर करण्यात आलेला होता। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 30 महसूल मंडळामध्ये हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती। त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या 30 महसूल मंडळातल्या 3,07,000 शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयाचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। जवळपास 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला होता, परंतु अद्यापही त्याचं वितरण झालं नाही। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमची अधिसूचना जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आली आणि आंदोलनाला स्थगिती भेटावी म्हणून येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये या पीक विम्याचं वाटप होणार। त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही 25% वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा अग्रिमचा जे काही असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर झालेला पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होण्यासाठी आंदोलन करण्यात आली। त्यामुळे या आंदोलनाच्या धसक्याने सुद्धा 8 दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे, जवळपास 178 कोटी काहीतरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत, ते वाटप होणार असल्याची माहिती सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम केलेले होते, ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम केलेले विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आले होते, अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विमा वाटप करण्याचे आश्वासन हे विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा ते म्हणजे अकोला, अमरावती, आणि आपण जर पाहिलं तर पुढचे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले होते, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड। सर्वात जास्त क्लेम जर कोणत्या जिल्ह्यातून आलेले असतील तर तो जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले होते। या 10 लाख शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेत, अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे आणि तो वैयक्तिक क्लेमचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे, गडचिरोली आहे, याचबरोबर वाशिम आहे। याचबरोबर राज्यातले जे जिल्हे आहेत
त्या सर्व जिल्ह्यामध्ये 2024चा पीक विमा ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे, जे शेतकरी पात्र आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगाम 2024च्या अग्रिम असो का वैयक्तिक असो, क्लेम जे पीक विम्याच्या वाटपाची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा करीत होते आणि अखेर येणाऱ्या 8 दिवसामध्ये विमा वाटप होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता शेवटी विमा वाटप होतो का नाही होतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि ज्यावेळेस विमा वाटप सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अपडेट शेतकऱ्यांना देण्यात येईल। या माहितीसह मी तुर्तास थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।